तुमच्या सोबत असं कधी झालंय का? तुम्हाला सगळं येतं, तयारी केलेली असते, पण एक्झॅक्ट त्या मोमेंटला माइंड ब्लँक होतं. कालच एक स्टुडंट मला म्हणाला, मॅडम मला सगळं येतं, पण पेपर हातात घेतला की काहीच आठवत नाही. आणि खरं सांगायचं तर हे खूप जणांसोबत होतं. जर असं तुमच्या सोबत होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण हा प्रॉब्लेम इंटेलिजन्सचा नाही, हा प्रॉब्लेम आहे त्या मोमेंटला तुमचं बॉडी आणि माइंड कसं रिॲक्ट करते यांचं. पॉइंट नंबर 1, बॉडी आधी रिॲक्ट करते. एक विद्यार्थी स्टेजवर स्पीच द्यायला उभी होती. सगळं तयार होतं, पण माईक हात घेताच तिचे पाय थरथरू लागले, आवाजच बाहेर येईना, हात कापू लागले. हा वीकनेस नाही, ही तुमच्या शरीराची नॅचरल रिॲक्शन आहे. त्या मोमेंटला माइंड कंट्रोल करायचं नाही, आधी बॉडी काम करा. स्लो ब्रीदिंग करा. 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद श्वास होल्ड करा आणि 4 सेकंद श्वास सोडा. एक्झेल. फक्त 3-4 वेळ करा. शरीर शांत होईल. खूप जण इथेच चूक करतात. ते स्वतःला फोर्स करतात, काम राहा, काम राहा. पण आधी शरीर शांत झालं तरच मन शांत होणार. पॉइंट नंबर 2, थॉट्स पॅनिक वाढवतात. इंटरव्ह्यू मध्ये बसलेले असता पहिल्याच क्वेश्चनला थोडा गोंधळ झाला आणि लगेच मनात सुरू, मी नाही करू शकणार, मी फेल होणार. आणि पुढचा आन्सर येत असूनही कॉन्फिडन्स खाली जातो. प्रेशर सिच्युएशन पेक्षा हे थॉट्स जास्त पॅनिक क्रिएट करतात आणि ते इतक्या फास्ट येतात की आपल्याला वाटतं की ते खरे आहेत, पण ऍक्च्युली ते विचार तुमच्या मनाची रिॲक्शन असते. त्यावेळेस फुल सिच्युएशन नाही हँडल करायची, फक्त नेक्स्ट स्टेप. इंटरव्ह्यू असेल तर पुढचा एक प्रश्न, एक्झाम असेल पुढचे एक उत्तर. स्वतःला सांगा, आता फक्त पुढची एक स्टेप. पॉइंट नंबर 3, ओव्हर थिंकिंग परफॉर्मन्स कमी करतो. एक्झाम मध्ये एक टफ क्वेश्चन आला आणि तुम्ही त्यातच अडकून बसलात. 10 मिनिटं गेली, बाकी इझी क्वेश्चन तसेच राहून गेले. आपण परफेक्ट आन्सर शोधत बसतो आणि वेळ निघून जातो. परफेक्ट नाही, प्रोग्रेस इम्पॉर्टंट आहे. कारण प्रेशर मध्ये तुमचं डोकं ऑलरेडी ओव्हरलोड झालेलं असतं आणि त्यात तुम्ही अजून परफेक्ट उत्तर शोधायला लागतात. म्हणून जे येतंय ते आधी करा, जे नाही येत ते स्किप करा, नंतर परत या. पॉइंट नंबर 4, कंट्रोलचा इल्युजन. रिझल्ट काय येईल, लोक काय म्हणतील, फेल झालो तर आपण ते 100 सिनारिओ इमॅजिन करू लागतो. पण त्या मोमेंटला आपल्या कंट्रोल मध्ये काय आहे, तुमचा एफर्ट, तुमचा फोकस आणि तुमचा रिस्पॉन्स, बाकी काही नाही. ज्या गोष्टी कंट्रोल मध्ये नाहीत त्या सोडायला शिका. प्रेशर कधीच संपणार नाही, ते प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच. पण फरक इतकाच, काही जण पॅनिक होतात आणि काही जण त्यातही शांत राहायला शिकतात. पुढच्या वेळी टेन्शन आले, डोके काम करेनासे झाले तर एक छोटा बदल करा. स्वतःला थांबवा, लगेच रिॲक्शन देऊ नका. श्वास सांभाळा आणि फक्त नेक्स्ट स्टेप घ्या. तुम्हाला परफेक्ट व्हायचं नाही, फक्त थोडं काम राहायचं आहे. अशाच प्रॅक्टिकल सायकोलॉजी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि स्वतःला बेटर समजायला सुरुवात करा.